आज या चेकची माहिती मला आत्ता वैष्णवीच्या बाबांकडनं मिळाली आणि जेव्हा आमची चर्चा होत होती की सुपेकर ह्या कुटुंबाला कसं मदत करायचं पदोपदी, तर त्याच्यावर आमचं रुखवताबद्दल ते बोलले आणि म्हणाले की ताई, आमच्याकडे रुखवताच्या वेळेस 1,00,000 रुपये चेकनी आणि 50,000 कॅशनी या पूनम सुपेकरांच्या नावावर घेतले होते. तर मी म्हटलं त्याचे काही डिटेल्स असतील तर मला पाठवा, म्हणून मी मागितलं म्हणून त्यांनी मला आता ते चेकचे डिटेल्स पाठवले. आणि खरंच बघून शॉक बसला की पूनम जालिंदर सुपेकर यांच्या नावाने ते 1,00,000 रुपये डेबिट सुद्धा झाले होते 20 एप्रिल 2023ला. याच्यावरनं दिसतंय की हगवणे कुटुंबाचं आणि सुपेकर कुटुंबाचं किती सख्य होतं. तर आता अनेक गोष्टींचा उलगाडा अजून होणं बाकी आहे की आज तगायत म्हणजे जवळजवळ 15 दिवस उलटल्यानंतर सुद्धा करिश्मा हगवणे आणि लता हगवणे यांचा मोबाईल अजूनपर्यंत पोलिसांनी जप्त केलेला नाही. तर हा का जप्त झाला नाही, कोणी त्यांना ती आयडिया दिली मोबाईल गायब करायची, हे कसं सगळं होतं, या अनेक गोष्टींचा उलगडा आता काही काळात होईल आणि परमेश्वरावर माझा नितांत विश्वास आहे, योग्य ते नक्कीच होईल. आत्ताच्या घटकेला मला वाटतं निलेश चव्हाणचा सुद्धा मोबाईल पोलिसांनी जप्त केला की नाही, लवकरात लवकर ते फॉरेन्सिककडे डेटा रिकव्हरीसाठी पाठवण्यात यावे अशी माझी नम्र विनंती आहे. आणि हे ज्याच्यात जर दिरंगाई झाली तर मात्र आम्हाला कोर्ट मूव्ह करून या अमुक गोष्टी कराव्या लागणार आहेत. त्याच्या आधी पोलिसांनी मन लावून हे करावं अशीच त्यांना विनंती आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.